नमस्कार, गणेश ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका गोष्टीबद्दल चर्चा करणार आहे, गावरान कोंबडी पालन। आता ह्या आमच्या तुम्ही कोंबड्या बघू शकता, ह्या कोंबड्या आहेत आमच्या। तर या कोंबड्या आम्ही आमच्या घरच्या होत्या, जवळजवळ 30 एक कोंबडी होती, 30 ते 35-40 कोंबडी। आणि आम्ही बाहेरून दुसऱ्याकडून थोड्या कोंबड्या अशा घेतल्या होत्या, तर बाहेरून आम्ही 20 ते 25 कोंबडी घेतली होती। तर काय झालं, महत्त्वाचा मुद्दा काय, ज्यावेळेस आम्ही बाहेरून कोंबड्या घेतल्या घरच्या कोंबड्याचा कोणताही आधार नव्हता। ज्यावेळेस बाहेरून कोंबड्या घेतल्या तर ज्या लोकांनी आम्हाला कोंबड्या विकल्या त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या देवी आधाराबद्दल आम्हाला काही माहिती दिली नाही। कारण मला एक सांगायचं, जर तुम्ही दुसरं चांगलं नाही करता येत तर दुसरं वाईट तरी करू नका। कारण ज्यावेळेस तुम्हाला माहित होतं की बाबा आपल्या कोंबड्यांना आजार लक्षणं आहेत, आपल्या भागात ती साथ आहे, तर त्या लोकांनी आम्हाला ज्यावेळेस कोंबड्या दिल्या त्यावेळेस त्यांनी त्यांचं कर्तव्य होतं की आम्हाला सांगायचं की बाबा आमच्या इकडे ही देवीची साथ आलेली आहे। आम्ही त्यांच्याकडून कोंबड्या आणल्या, जवळजवळ 20 कोंबड्या आम्ही बाहेर आणल्या होत्या बाहेरच्या गावातून। तर त्या कोंबड्या आम्ही आपल्या या कोंबड्यांमध्ये सोडल्या। तर थोड्या दिवसात 4 ते 5 दिवसामध्ये त्यांना लक्षणं दिसायला लागले देवीचे, त्यांचे डोळे सुजायला लागले, परत ते एका जागेवर डायरेक्ट मरून पडायला लागले। तर अशाने ज्या कोंबड्यांना आजार होता त्यांच्यामुळे बाकीच्या कोंबड्यांना पण त्याची बाधा झाली आणि जवळजवळ अशा 25 ते 30 कोंबड्या आमच्या मरण पावल्या। मला याचं एकच सांगायचंय, ज्यावेळेस आपणही दुसऱ्याकडून ज्यावेळेस कोंबड्या आपण घेत असतो बाहेर, तर त्यावेळेस व्यवस्थित चौकशी करा त्या कोंबड्याला कोणता आजार आहे का बघा, आणि त्या कोंबड्या प्रथम 10-12 दिवस आपल्या घरच्या कोंबड्यांपेक्षा वेगळ्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून त्यांच्यात जर काय आजार असतील, त्यांना जर कोणती बाधा झाली असेल कोणत्या आजाराची, तर त्यांची ती लक्षणं दिसून येतील, त्याच्यानंतर ते एकत्र करा। आम्ही जी चूक केली त्याच्यामुळे आमचं तर नुकसान झालं। 300, 350, 400 रुपयाने आम्ही कोंबड्या आणल्या होत्या, तर त्याच्यातून 20-25 कोंबड्या आमच्या मेल्या, त्यामुळं खूप मोठं नुकसान झालं आमचं। तर मला एकच सांगायचं, ज्यावेळी आपण दुसऱ्याकडून घेतो त्या व्यक्तींनी जर आपल्या कोंबड्या विकत असताल आणि जर तुमच्या कोंबड्याचा कोणता आजार असेल तर तुम्ही पुढल्या व्यक्तीला नक्कीच सांगा की बाबा आमच्या कोंबड्या असा आजार आहे। तर तो पुढल्या व्यक्ती काही 50 रुपये कमीने मागेल, पण तो त्याचं नुकसान होणार नाही आणि तुमचंही नुकसान नाही। ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस तो त्यांना लसीकरण व्यवस्थित करेल, त्यावेळेस त्या कोंबड्या वाचतील तरी। पण जर तुम्ही असं न सांगता एखाद्या कोंबड्या विकल्या, त्यांचा आधार तुम्ही लपवून ठेवला, तर पुढल्या शेतकऱ्याचं हे खूप मोठं नुकसान होतंय। त्याच्या तुमच्या कोंबड्यासोबत त्याच्या घरच्याही कोंबड्या मरण पावत आहेत। त्यामुळं कोंबडी व्यवसायामध्ये फायदा त्यावेळेस होतो ज्यावेळेस आपल्याकडे मर कमी असते। तर अशा पद्धतीचं मर झाली 20-25 कोंबड्यांची, त्यामध्ये किती फायदा झाला, पूर्ण नुकसान झालेलं आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।